हे घ्या. अरे वा. आज काय? नमस्कार. 30 डेज साठी हेल्दी मील्स मध्ये आज आहे 17वा दिवस आणि खूप दिवसानंतर मला हेल्दी आणि आयतं खायला मिळणार होतं, ते पण माझ्या मम्मीच्या हातचं. मला जशा पातळ भाकरी आवडतात अगदी तशाच मम्मीने इथे आमच्यासाठी केल्या होत्या. भाजीला काय करायचा हा प्रश्न मला पडतो, पण माझ्या मम्मीला कधीच पडत नाही, कारण तिला भन्नाट आयडिया दरवेळी सुचत असतात. तर घरामध्ये फक्त पातीचा कांदा होता, त्याला पात कमी आणि कांदा जास्त होता, तरी सुद्धा तिने छानपैकी तेलामध्ये कांदा लसूण चटणी टाकली, पातीचा कांदा चिरून घेतला, चटणीवरती व्यवस्थित तो परतून घेतला आणि थोडीशी भिजवलेली मुगाची डाळ त्याच्यामध्ये टाकली आणि पाणी टाकलं. तिची भाजी रेडी सुद्धा झाली. त्याच्यामध्ये ना कसली पेस्ट ना कसला गरम मसाला. मला सगळ्यात आधी असं वाटलं होतं की भाजी कशी लागेल, पण खरंच खूपच चविष्ट लागत होती. त्याच्यामध्ये नंतर थोडासा टोमॅटो टाकला, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकलं आणि भाजी रेडी सुद्धा झाली. खरंच भाकरी सोबत खाण्यासाठी हा भाजीचा पर्याय एकदम बेस्ट आहे. त्यानंतर इथे मी थोड्याशा तेलामध्ये जिरं, गरम मसाला टाकला आणि उकडलेले छोले टाकले, कारण छोलेमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं. व्यवस्थित ते परतून घेतले आणि जेवणासोबत खाताना किंवा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा असे छोले खाऊ शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी वगैरे चिरून सुद्धा टाकू शकता. तर इथे मस्तपैकी जेवणामध्ये कांद्याची पात आणि मुगाच्या डाळीची भाजी होती, त्यानंतर ज्वारीची भाकरी, त्यानंतर हे परतलेले छोले आणि मस्तपैकी भाजलेला पापड. तर तुम्हाला आजचं मील कसं वाटलं नक्की सांगा.